तर मग स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. इथं कसं आहे तुम्ही आय होप सगळी ठीक असाल. तर आपण आणला होता लहान नांगर, तर असं काही निघलं आहे वावर. हे पहा, काही घुसत नाही. तर आता घेऊन येऊ मोठा नांगर. हे पहा इथं तर इतकं बाकी आपलं नांगराचं आहे. आणि इतकं नांगरेलं होतं आपण इकडं, आणि इतकं बाकी डाळिंब चालू. तर येऊ नांगर घेऊन भेटू तुम्हाला. आणि आज पाऊस यायचा पण अंदाज आहे. आणि 30 मध्ये स्वराज्याची फायरिंग पण अशीच आहे का? करा कमेंट. घेऊ आपण नांगर आता सगळ्यात पहिले. आणि ही पिन कशी निघण आता येतं काही कळणार नाही मला. सोनं नांगर, तर येऊ घेऊ आपण नांगर. येऊ घेऊ नांगर आता तिथून. आपली गाडी आणि साधं स्टेरिंग, त्याच्यामुळे जरा स्टेरिंग कट करावं जरा अवघड जातं. येऊ घेऊन लवकर. त्याला आणखीन 5 ते 6 RPM इन्क्रीज होते डायरेक्ट. फायद्याने घातला आपण नांगर. आता तिथे गेल्यावर आणि नांगराची साहेब जे पृथ्वीवर शेती का डायरेक्ट दंडा आपल्या हाताला लागून राहते. कोणते ट्रॅक्टरवाले मोठाले नांगर चालते 30 HP, 50 HP असं आणलाय जाऊन. आता 2 मिनटात आपल्या गावड्याला पाणी पाजून घेऊ आणि मग जाऊ नांगराला. तर पाजून घेतो गावड्याला आता पाणी. भेटू तुम्हाला. ये नांगर एकच नंबर घुसू राहिलं बरं का त्या हिशोबानं. कारण की इथं पहिला नांगर घुसला ना तर आपला हे असे वरखंड मारल्याने झालं. तर टाकतो तुम्हाला तिथे गेल्यावर. कारण आपण नांगरत तो पहिल्या ना ते इथं आपण सोडून द्याल तर. आणि आवाळचा एकच नंबर आले आता वर. काही सांगता येत नाही पाऊस येतो का नाही. बघू काय होतं काय नाही. इथे आपल्या पहिल्या नांगराने नांगरेल, लहान्या नांगराने. आणि आता हे मोठ्या नांगराचा नांगर बघा नांगरेल बघा. इकडं बघा आणि इकडं बघा. इकडं तर जसं काही पाण्यात आणल्यान झालंय. तर सूर्य पण वर आलाय. पहिल्यानं लय आभाळ आलं होतं. तर चाललो आपण ट्रॅक्टरकडं आता. तर भेटतो तुम्हाला ट्रॅक्टरपाशी गेल्यावर. तर इथं काय आपलं ट्रॅक्टर हे आणला आपण नांगर 14 इंच. आणि याची खोली बघा आता एकच नंबर खोली उरली. पहिली खोली दाखवतो तुम्हाला मी 1 मिनिट. हे बघा पहिल्या नांगराची खोली. अर्धा फूट, 2 फूट. आणि आता या नांगराची बघा फरक
फरक तो है. टापलिंग पण फिट करायची. ट्रॅक्टर मागं पाहू शकता वाकडं तिकडं झालंय जरा. वाकडं तिकडं व्हायचं कारण की इथं पाईपलाईन आहे मध्ये एक, त्याच्यामुळं. आणि लो टॉपमध्ये चालू राहिलं आपलं ट्रॅक्टर. लो टॉपमध्ये चालच कारण की बसवर लई लोड येतो ट्रॅक्टरवर. कसं बिंगत आहे तासाला ऑफिस, त्या तासाला लई भाषते येतं बरं का ऑफिस. पण ह्या शावकाळ नांगर जोडले का नाव ट्रॅक्टर बिंगत नाही, म्हणजे एकदम हलका होऊन जातो पुढं. आणि नांगराची पलटी मारून इतकं सोपं नाही, खास कमी वाटत बसायला. झाला पलटी टेकीला आणि व्हिडिओ नाही निघा कारण की काय आहे, या आपलं या ट्रॅक्टरच्या पट्टी काही इतकी फिट राहू शकत नाही. खाली तर तिला हातच ठेवावं लागत, तुम्हालाच माहिती आहे. तिला 1 मिनटात दर्शक वाकून घ्यावा तिकडं, म्हणजे तंग राहील. झाली बरं का तंग एकच नंबर. इथं पोझिशनवर फिट करतो मी आता. टाकी दो तिसरा दर्शक खाली सोड नाही, सोडली आता खाली. कशी मारवा पलटी तर भारी बसवली माझ्या. आणि आता आभाळ पुरं गायब झालेलं आहे. आणि असे झाडं व्हिडिओच्या नादात असे झाडं पुढे येते रोड. एकच नंबर नाही उराला आता. कारण की पहिल्यानं काही निघास नावच नव्हतं. पहिल्यानं वरच चालत होता आपला नांगर. तर आता एकच नंबर नाही उराला नांगर पण. व्हिडिओच्या नादात तर पुढचा काही फायदा का ना, कारण की आपण ऑटोमॅटिकवर करून घे तर पुढचा काही फायदा जास्त टेका नाही. काम व्हिडिओ नादात झालं काम गेलं झाड उपटून नांगट 1 तासात लवरल डबल. तुम्हाला वाटतं इतका सोपा नाही बरं का विषय. कारण की पहिल्याने व्हिडिओच्या नादात डायरेक्ट झाडाचा कार्यक्रम लवीला टाकेल तुम्हाला झाड. बघा हे झाड येते डायरेक्ट, म्हणजे व्हिडिओच्या नादात डायरेक्ट झाडं उठवून पडलं. आणि मम्मीने दाखवलं मला तर बाबा झाड नाही. आत्ता लावून दिलं डबल. आणि 30 HP हे काम आहे भावांनो. म्हणजे किती आणा म्हणजे लई मोठी बचत आहे. कारण की 45-40 HP आहे ना डिझेलच लागत होतं. तुम्ही जर 30 HP झालेत असं ना, तुम्ही डायरेक्ट 45 HP शिफ्ट झाले समजा, तर तुम्ही डायरेक्ट वायताकडून जा सांडी गेला. आणि आपल्याला पॉवर स्टिअरिंग नाही तरी पण वाजा नाही, एकच नंबर निघत नांगर काही पलटी होई ना. आणि आता आयल आहे आपला आकड्या, त्याला आयल टाक नाही पण आयलला आकड्यावर आहे. जाऊन द्या पाहू आता कॉरला चालतं. आणि तुम्हाला वाटलं असेल व्हिडिओ काढणं लय सोपं आहे, तर एक हात डायरेक्ट स्पेशल आहे ना व्हिडिओसाठी होतं तर बरं. आणि
व्हिडिओला गुतलं म्हणजे डायरेक्ट इकडं झाड गुतत नाही तर इकडं डायरेक्टली वर खाली जातं ट्रॅक्टरला ओढत नाही असं तिथं बा कसं वर राहिलं याला मागं घेऊन डबल खाली घेऊन नेली लो टॉप मध्ये चालू आहे लिफ्टिंगच्या बाबतीत तर विशेष नाही एकदम ओकेच लिफ्ट आहे आणि ऐकी पण तुम्हाला दाखवतो पट्टी किती बाकी आहे लिफ्ट करायची आपण तर सेटिंग कमी करून ठेवलेली आहे कारण की जास्त वर करून ठेवल्यावर तर संपलं डिझेल संपलं तर येऊ घेऊन इतकं रान झालं आपलं सनसेट ही सेटिंगवर चालू आहे खोली इंडियाकडं का चालू डिझेल न्यायला तर डिझेल घेऊन तू पण त्याच्या आधी आपली इथून पहिलं पाणी पाजच राहिले तेवढे पाणी पाजून घेऊ कारण की टाईमच चाललाय सोनिया तर पाजून घेतो यायला पाणी आणि जाऊ डिझेल घेऊन घेतलं डिझेल आणणार सगळं चाललो आता वावरात तिथे उभं आहे आपलं ट्रॅक्टर